वा वा निप्पाणीकर बाई, वा वा, काय अदाकारी आहे तुमची. नृत्याची बिजली घामाने भिजली. नाही नाही, म्हणजे बाई तुमचं कसं आहे माहिती का, तुम्ही एकदा पायात चाळ बांधला ना की दिला जाळ उभा करता. काय बाई नाचता तुम्ही. नुसतं कौतुक होणार का विदागी पण मिळणार? देणार देणार, विदागी देणार ना. घ्या 101 रुपये. काय मला श्रावणातली सवाशीण म्हणून जेवायला बोलवली का काय? ये घे, तुझ्या बायकोला दे पाडवा भेट. हे बघ 5000 ठरले होते आणि मी प्रोग्राम करायच्या आधी सगळे पैसे घेणार असं ठरलं होतं. बाई इथे मी काहीच ठरवत नाही. सगळे समोर बसलेत ना दोन, ते ठरवतात. त्यात मागच्या वेळेचं स्किट एवढं वाईट झालं, एवढं वाईट झालं. स्किट सुरू असताना दोघं रम्मी खेळत होते. मुद्दा आहे की मला टेन्शन फ्री करण्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय बाई. त्यात आमचं ड्रॉवर गेलं ना माहेरी. ड्रायव्हर बायको ड्रॉवर. ती बिडावर हा बिडावर घरात नुसता खडखडा. बाई खूप माठ आहे बायको माझी, खूप माठ आहे. आता तुमच्याशी लग्न केलं म्हणल्यावर आलंच माझ्या हो ते लक्षात. आलं. हो म्हटलं आज आपलं येडं गेलं माहेरी, तर तुम्हाला बोलवावं. तुमच्या 4-5 जोरकस लावण्या बघाव्या आणि फ्रेश व्हावं. सुरू करा लावणी. ऐका ए बाबा, काय गांजा मारून आला का काय? बाई ना ऐका असं म्हणल्यावर काय असतं? टंग टंग टंग. ये बात. ये काय टिंग टंग? तुझ्यासाठी परत एकदा घे. ऐका तुला साई बाबा कधी बुद्धी द्यायची ती देऊ. हो हो बाई काय बोलतोय, दारावरची बेल वाजते. थांबा 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 बघतो. बायको आहे. हो बायको आहे, बायको आहे. बाई 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 माझी वाट लागेल. माझी बायको मला एवढं मारेल ना, हॉस्पिटल मध्ये जावं लागेल. बाई एक काम करा, काम करा, मागे लपा, मागे लपा, मागे लपा, मागे लपा. तुम्ही सिनियर आहात, काहीतरी दर्जेदार कराल म्हणून तुम्हाला बोलवलंय. ये बघा, मागे लपा, मागे लपा असं म्हणल्यावर मागे लपायचा हा पारंपरिक विनोद आहे. आणि तो ज्या स्टेजवर होत नाही ते कॉमेडीचं स्टेज नाहीच बो. हा दर्जेदार विनोद आहे. मग त्या लेखकाने काहीतरी फालतू लिहिले, तुम्ही सोफ्याच्या मागे लपता, त्याच्यावर उपकार करा आणि सोफ्याच्या मागे लपा. हे सोपं आहे. अरे कांगारू, कंगना आलीस तू? माहेरी जाणार होतीस ना? हो. मग अहो त्याचं काय झालं, मी स्टेशन पर्यंत गेले, पण स्टेशनवर पाऊल ठेवणार ना इतक्यात माझ्या समोरून ना मांजरच आडवं गेलं. मग मी म्हटलं बाई बाई नको नको नको, संकट येतो ना मोठं. मग मी घरी आले. आता उद्या जाईन. हा आता जा ना, आता जा ना. अहो आता का जाऊ, संकट येतो ना मोठं, मी उद्याच जाणार आहे. काय करते तुम्ही? काम काम करतोय. तू गेल्यापासून घरातलं सगळं काम करतोय, सगळी स्वच्छता केली घराची. अहो तुम्ही कशाला उगाच काम करताय? आपण त्या सुरेखाला इतका पगार देतो. आज माझा कामाचा मूड आहे खूप. अहो कुठे गेली ती सुरेखा? हा सुरेखा, ही कोण? सुरेखा. हा सुरेखा, ही एवढी नटून थटून का आली? कोण आहे ही? हा ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय. कुठे कुठे? सांगतोय सांगतोय. ओ माय गॉड, म्हणजे मी हा दिवा घासला आणि त्यातून ही जिनी बाहेर आली. जादूचा दिवा आहे, जादूचा दिवा. चमत्कार, चमत्कार झाला, चमत्कार. मी हा जादूचा दिवा घासला आणि त्यातून ही नाचणारी जिनी बाहेर पडली. अहो काही काय बोलताय तुम्ही? जिनी कशी येईल? अगं खरं बोलतोय. हा दिवा घासला आणि जिनी बाहेर आली. हो ना ग, हो ना ग. वय वय, ही वय म्हणाली, पण दिव्यातून आलेला जिनी तर अरबी असतो. अरबी असतो, अरबी असतो. ही पण अरबी आहे. अरब आणि आपल्यामध्ये खूप साम्य आहे, सिमिलर आहे सगळं. आपले जुने संबंध आहेत. मला सांग, मुंबई जवळचा समुद्र कुठला? अरबी समुद्र. मग
आपले सगळे पैसे कुठल्या बँकेत असतात? RBI. बघ 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 तुझंच बघ ना, तुझंच बघ. तुझं नाव काय? सायली अरब. परब. परब हा फंबल आहे. पण आई बाबांनी कधी सांगितलं नाही. तुला एक गोष्ट लक्षात येते का? तू तुझ्या आई बाबांचं फंबल आहेस आणि आता लोक फंबलतायत. सायली अरब, सायली परब, सायली परब, सायली परब. हा पटतंय पटतंय तुला, पटतंय काहीही पटतंय या बाईला. बाई 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 तुम्हाला दाखवायचे, तुम्ही अरबी आहात. अरबी हे बघ, जे माझ्याकडे आहे ते मी दाखवू शकते. आता माझ्यातले चरबी आहे ती मी दाखवू शकते. आता अरबी कसं दाखवायचं मला नाही. बाई तुमच्यात खूपच चरबी आहे. अहो काय कुजबुजताय तुम्ही आपापसात. पण ह्यांनी असे लावणी करणाऱ्या बायकांचे कपडे का घातले तो? काय घातले तो? आज सगळं मीच बोलायचंय का? नऊवारी आहे ती, नऊवारी. नऊवारी आहे, संस्कृती, कल्चर. सोनी उर्दू असतं तर अरबी कपडे घातले असते. सोनी मराठी आहे म्हणून नऊवारी. हो ना बाई, सोनी मराठी. सोनी मराठी इनुया अतुट नाती. सिनियर ऍक्टर, सांगावं लागत नाही प्रमोशन करायला, आपोआप करतात. अरे यार, पण ह्या सगळ्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा मागे पडते यार. अरे हा हा मुद्द्यावर या, मुद्द्यावर या. तुला पटतंय ना? पटतंय नाही महाराष्ट्रीयन जिनी आहे. पण ऐका ना, पण खरंच तुम्ही हा असा दिवा घासलात आणि त्यातून ही जिनी बाहेर आली आहे. हो हो हो. मग आता का घासताय? ह्या मंचावर टिकायचं असेल तर खूप घासावी लागते. फक्त पार्टनर गायब करून कुणी टिकू शकत नाही इकडे. नाही तसं नाही. या ऑलरेडी आले आहेत ना बाहेर, मग तुम्ही पुन्हा दिवा का घासताय? बघतोय हिची जुळी बहीण येते का? याला एक झेपेना झाली, हा जुळी काढितोय. माझ्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाहीये. हो ना डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. माझाही बसत नव्हता, पण दुसरा पर्याय का आपल्याकडे? म्हणजे ही माहेरी गेल्यावर दुसरा पर्याय का? चला चला सगळं झालंय. आय एन्जॉयड. चला हा दिवा घ्या, निघा. माझे पैसे फोन करतो, माझे बिदागी फोन करतो, फोन करतो. तुम्ही तिला कुठे घेऊन चाललायत? मी ना गोष्टींमध्ये वाचलंय की हे जिनी वगैरे असतात ना, त्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. मी माझ्या ओ जिनी बाई, मी ना माझ्या इच्छा सगळ्या सांगते, त्या सगळ्या पूर्ण करा. ही तुला जिनी समजते ना? तुला तर म्हणायचंय क्या हुकुम है मेरे आका. एक पाठी आहे मी. क्या हुकुम है मेरे आका. ही हिंदीत का बोलतेय? अगं ती महाराष्ट्रातली जिनी आहे ना. महाराष्ट्रात मोठ्या ताईला अक्का म्हणतात. पण मी तर माझ्या मोठ्या बहिणीला दीदी म्हणते. तिचं नाव लता आहे ना. लता दीदी करेक्ट आहे, लता अक्का कसं? मग बरोबर. मी माझी ना इच्छा मागते. हा पहिली काय मागू? आज ना आमची सुरेखा आली नाहीये, तर आत्ताच्या आता सगळी भांडी घासून टाक. सगळी. ए भुसनळीच्या बुटुको अंग्या, तुझ्या या खापरतोंडीला सांग, तुझ्या बापाची नोकर आहे का मी मला भांडी घासायला सांगते? माझं नाव नुसतं बोर्डावर लिहिलं तर हा क्राऊड जमतोय. सांग तिला. चिडली. मग चिडणारच ती. कोण आहे ती? जिनी आहे, जिनी. तुला बोलतोय एक्सप्रेशन दे ना. जिनी आहे ती. अगं ती महाराष्ट्रात स्ट्रगल करायला आली आहे, पण मूळची बगदादची आहे ना ती. पाहुणी आपली. तिला खायची कामं देऊ नको. तू तिला दुसरं काहीही सांग. दुसरं म्हणजे फॉर एक्झाम्पल तू तिला म्हण लावणी करून दाखव. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. काही करायला सांगितलं ना तरी ती लावणीच करणार. म्हणजे आता जर मी तिला सांगितलं ना की मला कुठल्या तरी थंड हवेच्या ठिकाणी जायचंय, तर म्हणणार ही लोळाळा खंडाळा हे सुरू करणार. त्याच्यापेक्षा आपण काहीतरी भारी मागूया ना तिच्याकडे. आपण काम करूया, आपण ना आपापल्या डिस्कस करूया, मग तिला सांगूया. ओ जिनी बाई, तुम्ही ना ह्या दिव्यात जा, मग आम्ही डिस्कस करून तुम्हाला सांगतो. असा दिवा घासू, मग पुन्हा बाहेर या. आता कसं जा, आता काय दिव्यात जा. मी काय म्हणते अक्का, मी रोज दिव्यात राहते. आज समजा दिवा माझ्यात राहिला तर काय आयडिया नाही असं कसं चालेल? मला हे सगळं शूट करायचंय.
माझ्या मैत्रिणींना दाखवायचंय ना की माझ्या घरी जिनी आला होता. जिनी, चला चला जा दिव्यात, पटकन जा. जा तसा. गेले दिव्यात. हे, गायब झाली बाई. आज जादू पचकन गायब झाली. मला दिसतीये. दिसते वेडी आहेस का? चष्मा अगं कुठे ती बघ ना. तुला खात्री पडत नाहीये? नाही बाई तुम्ही नाही येत ना? नाही नाही. बघ नाही येत त्या. अहो पण मला दिसतीये ही बाई. काय वेड्यासारखं करते बघ. कुठे? तू हात फिरून बघ. हात फिरून बघ. परत परत कर. बापरे, मला म्हणजे भासच होतात. भासच सगळे. तुम्ही म्हणताय ना म्हणजे खरंच ती गेली असणार. हा अगो बाई, तिला एक महत्वाचं विचारायचंच राहिलं ना. दादाचा फोन आला होता. दादा म्हणत होता की आमच्या गावी ना जत्रा आहे, तर लावणी करणारी एक बाई हवी होती. तिला 50,000 देणार होते. 50,000. म्हटलं हिलाच विचारूया, पण आता ही गेली. आता दुसऱ्या कोणाला तरी विचारावं लागेल ना. कोणाला विचारू? दुसरे मी आहे. शी बाई, सारखे भास होत आहेत मला. भास कम्प्लीट भास. तू ऐकू नको तिचं. नाही तो ही बघ मी अक्की. श्रीनाबाई निंबाळकर. हा भिकारला मला 5,000 देणार. 5 रुपये दिलेले नाहीत. तुझ्या भावाचा ऍड्रेस दे. ऍड्रेस नंतर देते. हा आधी मी माझ्या नवऱ्याला बघते. काय रे रॉवर? प्राजक्ता ये लवकर.